जमीन हडपण्यासाठी शेतात पाणी सोडून पीक खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान। अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गैर अर्जदारांवर गुन्हे दाखल। पुसद शेत हडपण्याच्या उद्देशाने शेतात पाणी सोडल्याने शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपितांनी जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे। पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहडा येथील रहिवासी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर विशाल बबन कांबळे वय 31 वर्ष यांची वडिलोपार्जित 4.5 एकर जमीन रोहडा शेत शिवारात आहे। ती शेती त्यांचे वडील बबन लक्ष्मण कांबळे वय 60 वर्ष यांच्या नावाने आहे। सदर शेती माझा चुलत भाऊ विक्रम दिलीप कांबळे वय 28 वर्ष राहणार रोहडा हे पाहतात। त्यांचे शेत शेजारी गैर अर्जदार रामा नामदेव राठोड वय 40 वर्ष, लक्ष्मण नामदेव राठोड वय 45 वर्ष व सौ गीता नामदेव राठोड वय 60 वर्ष तसेच सौ विमल रामा राठोड वय 40 वर्ष सर्व राहणार रोहडा यांनी जमीन दाबण्याचा प्रयत्न करीत शेतातील झाडे तोडणे वगैरे जाणून बुजून करतात। दिनांक 31 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास शेतातील पाणी गैर अर्जदार यांनी शेतात पाणी सोडून शेतातील पीक पूर्णतः खरडून जाऊन नुकसान केले आहे। या नुकसानीची पाहणी करत असताना गैर अर्जदार यांनी कोयते घेऊन अंगावर मारण्यास आले। त्यांनी कॉलर पकडली, धक्काबुक्की केली व जातीवाचक शिवीगाळ केली। अशा प्रकारची तक्रार विशाल कांबळे यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली व त्या तक्रारीवरून 4ही गैर अर्जदारांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज अतुलकर हे करीत आहे। प्रतिनिधी सुनील गंगाखेडे, पुसद। सर्वांना माझे जय भीम। आज तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, गाव रोहडा या ठिकाणी एसडीओ साहेब वगैरे पोलीस अधिकारी, खंडाळ्याचे वरिष्ठ अधिकारी सगळे आले होते। मी काल अॅट्रॉसिटी अंतर्गत रामा राठोड, लक्ष्मण राठोड व विमल राठोड यांच्यावर मी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। कारण असं आहे, माझ्या शेतामध्ये त्यांनी जाणून बुजून पाणी सोडलं होतं त्यांच्या शेतामधलं आणि माझ्या शेताचं पूर्ण नुकसान झाली होती। त्याच्यामुळं माझ्या शेतात सगळं शेत खड्डून गेलेले आहे आणि त्यांना मी जाब विचारायला गेलो असताना त्यांनी मला नाही का धक्काबुक्की केली, मारण्याचा प्रयत्न केला, कोयते वगैरे घेऊन आलते आणि त्या कारणास्तव त्यांना मी अडवत होतो। त्यांनी मला जातीवाद शिवीगाळ केली, मारा झेडाच्या पोटच्या, तुझ्याशिवाय काय होतं ते करून घे, आम्ही काही कोणाला घाबरत नाही, काय शेट उपटून घे, आम्ही कोणाला घाबरत नाही असं त्यांनी मला सांगून नाही का मला धमकवण्याचा प्रयत्न केला, धमकी दिली, मारण्याचा प्रयत्न केला। पण शेतातली आमचे मजूर वगैरे आले, आडाआडवी झाली माझी, त्याच्यामुळे मी वाचलो। तर माझी ही विनंती, आज एसडीओ साहेब आले होते, सगळे पोलीस अधिकारी आले होते, त्यांनी मला सांगितलं जर तुम्ही अॅट्रॉसिटीची केस पुढे हे करणार नाही तर तुमची पण केस घेणार आणि त्यांची पण केस घेणार आणि दोघांवर गुन्हा दाखल करणार। म्हणजे आमचं कारण काही नसताना पण आमच्यावर म्हणजे आमचे शेड्यूल कास्टवाल्यांना पहिल्यापासून सगळ्यांनी दाबत आलेले आहेत। याच्या पुढे पण असंच होणार आहे का? मला कुठेतरी न्याय भेटावा ही माझा सर्वांना हात जोडून विनंती आहे। जय भीम।